आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन PQ फॉर्म हा कंटेंट लर्न करणार आहोत। आता याबद्दल एक लक्षात ठेवायचं आहे की जसं की आपण जेव्हा 2/5 ओके सो जेव्हा आपण 2 ला 5 ने डिवाइड करू सो 0.4 तर हा जो डेसिमल आहे हा कसा आहे टर्मिनेटिंग आहे ओके आणि दॅट्स व्हाय याची जी व्हॅल्यू आहे ती फिक्स आहे। बट जेव्हा आपण 10 या संख्येला 3 ने डिवाइड करतो तेव्हा 3.333 सो ऑन आणि त्यामुळे आपण काय करतो की 3 हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप ओके सो दिस इज अ टर्मिनेटिंग अँड दिस इज द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप ओके अशा पद्धतीचा कंटेंट आपण स्टडी केलेला आहे। आता या लेक्चर मध्ये आपल्याला जो रिकरिंग डेसिमल आहे तो P/Q फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे। आता यामध्ये आपण दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत ज्यामध्ये एक सिंगल अंक जो आहे तो रिपीट होत आहे आणि यामध्ये सेकंड एक्झाम्पल ज्यामध्ये दोन अंक हे सायमल्टेनियसली रिपीट होत असतील। आता अशा पद्धतीच्या गणितामध्ये जेव्हा आपण याचं सोल्युशन करू तर सर्वात अगोदर काय करायचं की x इज इक्वल टू 0.6 हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे। सो सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1 देन यामध्ये दशांश नंतर एकच अंक रिपीट होत आहे दॅट्स व्हाय यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या इक्वेशनच्या दोन्ही साइडला आपण 10 ने मल्टिप्लाय करायचं। येतं लक्षात? पुन्हा एकदा सांगतो की 0.6 आणि 6 हा अंक रिकरिंग आहे एकच अंक वारंवार येत आहे म्हणून दॅट्स व्हाय आपण फक्त 10 ने या ठिकाणी मल्टिप्लाय करायलो। जसं की आता इथं पाहिलं आपण तर 3 आणि 7 हे दोन अंक वारंवार रिपीट व्हायले तर यावेळेस आपण 100 ने मल्टिप्लाय करणार। पण इथं जर पाहिलं आपण तर 6 हा एकच अंक जो वारंवार रिपीट व्हायला म्हणून दॅट्स व्हाय आपण 10 ने मल्टिप्लाय करणार आणि सो 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 10x इज इक्वल टू 6.6 हे असणार इक्वेशन नंबर 2। आता हे आपल्याला माहित पाहिजे की 6 हा मेनी टाइम्स आहे ना लक्षात घ्या इथं जो आहे ना 6 जो अंक आहे हा मेनी टाइम्स आहे दॅट्स व्हाय जेव्हा मी x ची किंमत घेतली होती तेव्हा मी 0.6 आणि हा रिपीटिंग दाखवला रिकरिंग 10 ने मल्टिप्लाय केल्यावर इथला 1 हा आपण दशांशाच्या लेफ्ट हँड साइडला घेतला आणि त्यानंतरचे पूर्ण अंक रिपीट व्हायले दॅट्स व्हाय पुन्हा एकदा घेतला। आता आपल्याला काय करायचं आहे की इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करायचं आहे। सो 10x minus x is equal to 6.6 minus 0.6। आता ज्या अर्थी हे इन्फायनाइट 6 आहेत ओके रिकरिंग आहे पण ते सर्वच्या सर्व मायनस होणार दॅट्स व्हाय 10x मधून जर या ठिकाणी 1x मायनस केला सो 9x इज इक्वल टू हे सबट्रॅक्शन जर केलं आपण तर ॲज वी नो की याची किंमत किती येऊन जाईल या ठिकाणी 6 येऊन जाईल ओके कारण 6 इन्फायनाइट मधून इन्फायनाइट मायनस गेले आणि 6 मधून 0 मायनस गेलं 6 आणि त्यानंतर x ची किंमत जर घ्यायची असेल तर 6/9 आणि त्याला आपण 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9 सो अशा पद्धतीनं 2/3 ला तुम्ही डिवाइड करा डेफिनेटली 0.666 या पद्धतीने आन्सर येईल। अशा पद्धतीने आपण काय करायचं की जे रिकरिंग डेसिमल्स आहेत त्यांना PQ फॉर्म मध्ये आपल्याला या पद्धतीनं रिप्रेझेंट करायचं आहे। सेकंड एक्झाम्पल जे आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे x ची किंमत आपण 0.37 कन्सिडर करणार आणि ॲज वी नो की इथं 0.373737 हे इन्फायनाइट टाइम्सला आहे। आता या ठिकाणी जर पाहिलं आपण दोन अंक वारंवार रिपीट व्हायले दॅट्स व्हाय इथं आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि सपोज दिस इज इक्वेशन 1 तर 100 ने मल्टिप्लाय केल्यावर 100x इज इक्वल टू हे दोन स्तर अलीकडे येतील दॅट्स व्हाय 3.7 आणि त्यानंतरची पुन्हा वारंवार रिपीट व्हायले दॅट्स व्हाय नो इश्यू
ओके, या पद्धतीने आपण लिहू शकतो. पुन्हा एकदा इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट करू आपण. सो 100x minus x is equal to 37.37 minus 0.37. आता याची इन्फायनाईट टाइमला 37 रिक्युरिंग टाइप आहे, तर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन होऊन 0 झाले आणि दॅट्स वाय इथे राहील फक्त राईट हँड साईडला 37, इकडे राहील 99x आणि x इज इक्वल टू 37/99. तर हे असे आन्सर. तर अशा पद्धतीनं आपण रिक्युरिंग डेसिमलला PQ फॉर्ममध्ये या पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो. यामध्ये जर इथं 3 अंक असतील तर डेफिनेटली आपल्याला 1000 ने या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल, हे इथं आवर्जून लक्षात ठेवायचं. आता आपण बोलू सर्ट्स संदर्भात. आता सर्ट्सला जर एका शब्दामध्ये डिफाईन करायचं असेल तर त्याला आपण म्हणू इरॅशनल रूट. ओके, सो एका शब्दामध्ये डेफिनेशन. व्हॉट इज द सर्ट्स? इट इज द इरॅशनल रूट्स. आता यामध्ये एखादा सर्ट्स आहे तो रिप्रेझेंट करत असताना सपोज ओके, आता या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करायलो तर हे जे अंडर रूटचं चिन्ह आहे ना त्याला आपण म्हणायचं रॅडिकल साइन. ओके, त्यानंतर हे जी ए आहे ना तर याला म्हणायचं रॅडिकल आणि एक्स जी आहे ही सर्टची असते ऑर्डर. सो ऑर्डर ऑफ सर्ट आणि दॅट्स वाय सर्ट्स हा इरॅशनल नंबर्स आहे. यामध्ये जो रूट असेल तर ती असते सर्टची ऑर्डर. जे अंडर रूटचं चिन्ह आहे ते आहे रॅडिकल साइन आणि अंडर रूटच्या आतमध्ये जी संख्या आहे ती आहे रॅडिकल. आता सर्वप्रथम आपल्याला 2 गोष्टी इथं क्लेरिफाय करायच्या आहेत की एक की आपल्याला ऑर्डर जी आहे ती डिफाईन करता आली पाहिजे आणि दुसरं की दिलेली जी संख्या आहे ती सर्ट्स आहे किंवा नाही. सपोज मी 2 एक्झाम्पल या ठिकाणी घेतो. एक आहे 4th रूट ऑफ द 81 आणि दुसरं एक्झाम्पल घेतो मी 5th रूट ऑफ 81. ओके, आता या 2 एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला माहिती आहे 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81. सो डेफिनेटली या ठिकाणी जर आपण 81 जे आहे तर 81 ला या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, बरोबर. आणि इथे जर पाहिलं आपण तर हे 4th रूट आणि 4th पॉवर जो आहे ते कॅन्सल होतात आणि या ठिकाणी आन्सर येतं 3. मग अशा पद्धतीने जर आन्सर येत असेल तर डेफिनेटली इट इज नॉट अ सर्ट. इट इज नॉट अ सर्ट. हे सर्ट नाही. ओके, आणि सेकंड एक्झाम्पल जे आहे तर यामध्ये 5th ऑर्डर आहे. ऑर्डर लक्षात घ्या, इथं ऑर्डर होती 4, इथं ऑर्डर आहे 5, पण 81 जो आहे तो 3 चा 4th पॉवर आहे. आता हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल होत नाही, हे आन्सर डिफाईन होत नाही. दॅट्स वाय इट इज अ इरॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर असल्यामुळे डेफिनेटली इट इज अ सर्ट. सो इट इज अ सर्ट. सो सर्ट्स असण्यासाठी त्याचा रूट निघला नाही पाहिजे याचा अर्थ काय आहे? इरॅशनल रूट्स पाहिजे आपल्याला. आता हे जनरली आपण लिहिलं आहे, पण आपल्याला काय करायचं आहे की हे एक्सप्लेन करायचं आहे. तर हे एक्सप्लेन करत असताना आपण काय करायचं आहे पहा. आता हे आन्सर राहू द्या, तर याचं सोल्युशन कसं लिहायचं आहे स्टेप बाय स्टेप ते मात्र आपल्याला इथं क्लेरिफाय पाहिजे. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की जसं की आता आपण इथं सर्वात अगोदर घेणार 81. ओके, आणि 81 घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की एक सपोज करायचं आहे की आपल्याला इथं 3 चा पॉवर काय दिलेला आहे 4 दिलेला आहे आणि दॅट्स वाय इथं आपण काय करणार की 4
आणि अंडर रूट 3 टू द पॉवर 4 आहे. ओके, सो नाव याला आपण काय कन्सिडर करू, सपोज वाटल्यास. ओके, इट इज इक्वल टू पी. ओके, किंवा तुम्ही एक करू शकता, हे डायरेक्ट आपण काय करू, जे दिलेलं आहे त्यालाच आपण कन्सिडर करू वाटल्यास. सो सपोज इट इज अ पी. ओके, आणि आता आपण काय करणार या ठिकाणी की हे जे दोन्ही साइड आहे याचा आपण 4th पॉवर घेणार. ओके, सो अंडर रूट 481 याचा आपल्याला 4th पॉवर घ्यायचा आहे आणि पीचा सुद्धा 4th पॉवर घ्यायचा आहे. सो आता हे 4 ला 4th पॉवर कॅन्सल झाला आणि दॅट्स वाय 81 इज इक्वल टू पी. आता सॉरी, पीचा पॉवर 4. 81 ला आपण काय लिहू शकतो, 81 ला आपण लिहू शकतो 3 टू द पॉवर 4 आणि इथे लिहू शकतो p टू द पॉवर 4. पॉवर सारखे आहे, दॅट्स वाय वी कॅन राईट p इज इक्वल टू 3. आता p इज इक्वल टू 3 यामुळे p हा काय आहे या ठिकाणी. सो या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की इथे द्यावं लागेल आपल्याला की 4th पॉवर जो 81 चा घेतला आपण. सो इज अ काय आहे, रॅशनल नंबर. हा काय आहे, रॅशनल नंबर निघाला. रॅशनल नंबर आहे याचा अर्थ इथे एक वाक्य लिहू शकतो आपण, नॉट अ इरॅशनल नंबर. नॉट अ इरॅशनल नंबर and therefore it is not a surd. हा सर्ड नाही, इथे लक्षात. सो एवढ्या स्टेप आपल्याला या ठिकाणी फॉलो करावं लागतील की यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की डायरेक्ट आन्सर सुद्धा आपण डिफाइन करेल, परंतु टेक्स्टबुक नुसार आपल्याला काही स्टेप या ठिकाणी फॉलो करणार. सेम पद्धतीनं याचं सोल्युशन आपण या ठिकाणी समजून घेऊ. सो इथे काय करणार आपण, $81 is equal to p consider करू. ओके, देन 81 चा आपण 5th पॉवर घेणार आणि p चा सुद्धा 5th पॉवर घेऊ. सो या ठिकाणी काय होईल, 81 is equal to p to the power 5 आणि डेफिनेटली 81 जे आहे तर 81 काय आहे, 3 चा 4th पॉवर आहे आणि इथं p चा कितवा पॉवर निघाला या ठिकाणी, 5th पॉवर आहे. सो दॅट्स वाय वी कॅन राईट p इज इक्वल टू 3 आणि 4th पॉवर आणि 5th रूट घ्यायलो आपण, येते लक्षात. सो 4th पॉवर आणि 5th रूट घ्यायलो म्हणजे या ठिकाणी काय व्हायला, इथं क्लिअर होतं की हा इरॅशनल नंबर आहे. सो इथं लिहू शकतो आपण की 5th पॉवर जो आहे 81 चा इज अ इरॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर आहे याचा अर्थ काय आहे की तो सर्ड आहे. सो डेफिनेटली इट इज अ सर्ड. सो आपल्या लक्षात आलं असेल की सर्ड आहे किंवा नाही यासाठी आपण सेम स्टेप फॉलो केलंय. जेव्हा आपण p कन्सिडर केलं, 4th रूट होतं म्हणून दोन्ही साईडला आपण 4th पॉवर घेतला या ठिकाणी. त्यानंतर जेव्हा यांचे दोन्हींचे काय आले, पॉवर इक्वल आले. ओके, सो इंडेक्स इक्वल आल्यानंतर आपण फायनली केलं की p इज इक्वल टू 3. याचा अर्थ 81 चं 4th रूट हा रॅशनल नंबर आहे, तो इरॅशनल नंबर नाही. दॅट्स वाय इट इज नॉट अ सर्ड. आणि जेव्हा आपण 5th पॉवर घेतला 81 चा, यावेळेस अगोदर p कन्सिडर केलं, दोन्ही साईडला 5th पॉवर घेतला, बट 81 हा 3 चा 4th पॉवर आहे आणि इकडे आपण p चा 5th पॉवर घेतला. यावर p ची किंमत काय निघली, 3 चा 4th पॉवर आणि 5th रूट. दॅट्स वाय पॉवर आणि रूट हे दोन्ही वेगवेगळे आहेत. दॅट्स वाय इट इज अ इरॅशनल नंबर and that's why it is a surd. ओके, ऍक्च्युअली एक मिस्टेक झाली होती की हा भाग व्हिडिओमध्ये येत नव्हता, तर तुमची ते लक्षात आलं असेल की जेव्हा एखादा नंबर पॉवर इक्वल निघलं या ठिकाणी तर
टी ची व्हॅल्यू ती काय निघली, एक प्रकारची रॅशनल नंबर निघली. रॅशनल आहे याचा अर्थ इरॅशनल नाही, इरॅशनल नाही याचा अर्थ तो सर्ट्स नाही. इथे जर पाहिलं आपण तर थेट इरॅशनल नंबर निघला, दॅट्स व्हाय इट इज अ सर्ट्स. आणि टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला ऑर्डर पण विचारलेली बऱ्याच ठिकाणी. जर आता त्याचं थोडंसं एक्स्ट्रा एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर एक लक्षात घ्या की समजा मी एक थर्ड एक्झाम्पल घेतो आणि फक्त तुम्हाला एक ऑर्डर विचारली समजा, तर पहा जर या ठिकाणी √5 विचारलं असेल तर डेफिनेटली या ठिकाणी सर्टची ऑर्डर जर सांगायची असेल तर ती सर्टची ऑर्डर काय असेल या ठिकाणी 2, कारण इथं कोणताच काय नाही जो आहे ऑर्डर नाही. जर तुम्हाला अशा पद्धतीने जर विचारलं तर डेफिनेटली या केसमध्ये सर्टची जी ऑर्डर आहे ती आपला जो रेडिकल साइन आहे त्याच्या आतमध्ये जी संख्या आहे, जसं की 4th रूट आहे, दॅट्स व्हाय सर्टची जी ऑर्डर आहे ती 4 असेल. म्हणजे सध्या आपण दोनच गोष्टी डिस्कस केल्या, एक की सर्ट आहे किंवा नाही हे कसं डिफाईन करायचं आहे, आणि दुसरं सर्टची जी ऑर्डर आहे ती आपण इथं लर्न केली. ओके.